तुझा नवरा आहे? अगं मग त्याच्यापासून असं का पळतेस? माझ्या कमळीसाठी. कमळीसाठी? वर्षे, अगं यांची आत्या आम्हाला मारायला निघाली. माझ्या सासऱ्यांनी तिला वचन दिलत का तिच्या मुली संग यांचं लगीन करीत, पण यांनी माझ्याशी लगीन केलं आणि ते आत्याला मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी हमसने मारायला माणसं धाडली होती. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो बाई आणि इथं आलो. अगं मग बोल की त्यासनी, सांग की हे सगळं त्यांना. नाही नाही, मी असं काय बी करू शकत नाही. एवढी वर्ष मी माझ्या पोरीला जपलीये, तिला कुणाच्या बी नजरेला पडू दिली नाही. अगं म्हणून तर मी तिला सारखी सांगत होते का तू मुंबईला जाऊ नको म्हणून. पण आता नशीब बघ, हे बी मुंबईला आहेत आणि माझी कमळी बी मुंबईलाच आहे. यासने जर का ती दिसली गावली तर ते तिला त्यांच्या घरी घेऊन जातील आणि तिकडं कामिनी आहे. तिला जर का कमळी दिसली तर ती माझ्या कमळीला जिद्दी नाही सोडायची ग. तुम्ही गौरी मोहितेला ओळखता का? नाही. तुम्ही गौरी नावाच्या कुठल्या बाईला ओळखता का? त्यांना एक मुलगी पण आहे. गौरी? गावात मोहिते आहेत पण गौरी कोणी माहित नाही हो. बरं. तुम्ही गौरी मोहिते नावाच्या कुठल्या बाईला ओळखता का? त्यांच्या वडिलांना ना गावामध्ये सगळे आबा म्हणायचे. त्यांची मुलगी. मोहितांचं आबा होतं पण त्यासनी गौरी नावाची पोरगी नव्हती. बरं ठीक आहे. काका दिसतात ना तिकडं, त्यासने जाऊन पाणी देऊन ये. हा काका, हे घ्या पाणी. पाणी? तुला कोणी सांगितलं मला पाणी द्यायला? थँक्यू बेटा. गौरी, आपली मुलगी लहान असताना अशीच दिसत असेल मी. आता मला किती फिरावं लागलं तरी मी माझ्या गौरीला आणि मुलीला शोधूनच काढे. आई, आई अंबाबाई, माझी गौरी आणि माझी मुलगी मला एकदा भेटू दे. त्यांना मी काहीच कमी पडू देणार नाही. त्यांच्या पदरात जगातली सगळी सुख टाकेन. फक्त एकदा फक्त आम्हा तिघांना भेटव आई, एकदा. मग शेवटी कबड्डी 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 कबड्डी. काय सांगतो कॅन्टीन मध्ये? सिरियसली? हो. वा नाही, आता शोधतोस तू वाईस कोच? कोच. तेच ते कोच. पण मेन कोच एक गोष्ट लक्षात येते का?
नाही ठीक आहे, आज आपल्याला प्रॅक्टिस करायसाठी ते कॅन्टीन मिळालं. काय मुलींचे लेक्चर सुरू होते, कॅन्टीनमध्ये कुणी नव्हतं म्हणून ते आपल्याला मिळालं. पण उद्याचं काय? ते कॅन्टीन आपल्याला उद्या रिकामं मिळेल, प्रॅक्टिस करू शकू असं काही नाहीये. साहेबा काही कर पण मला इथून बाहेर काढ. मलाच केलं पाहिजे काहीतरी. आपण असं करूयात, सकाळी आई निघून गेली ना की मग आपण जाऊया बाहेर. मग मी बघतो बरोबर कशी प्रॅक्टिस करायची ते. काय करतोस तू? हॉस्पिटल बोल काय बरं? अरे मग काय करू काय तुझं? जहापना, तुम्हाला इथून बाहेर पडायचंय, तेही मी घेऊन जायचंय, तेही आई इथून निघून गेल्यानंतर जायचंय. हे बघा जिल्ह्यालाही मी तुम्हाला वाटल्यास कुर्निसात करतो. तुम्ही का माझ्या नोकरीच्या जीवावर उठलाय? तुला काय मला रस्त्यावर भिका मागताना बघायचं काय रे? ए माय कुछ दे दे, माय कुछ दे दे, ए भगवान के नाम पे कुछ दे दे माय. एक गप्पा बस रे, घाबरू नको सुगत. काही होणार नाही, कोणाला काही समजणार नाही. जहापना, इस अनारकली को भले तो इस दीवार में चुनवा दो, लेकिन इस अनारकली पे इतना जुल्म मत करो. नाही जमणार नाही मला, मी करणारच नाही. हा, ही 90 किलोची अनारकली मावणार आहे का त्या भिंतीत? तू प्लीज असे नकार घंटा लावू नकोस. आधीच सांगतोय मी. नाही रे, मला जमणार नाही, मला अजिबातच जमणार नाही. हा, अरे कमळी ये. मग काय म्हणता कॅप्टन, कशी चालली आहे प्रॅक्टिस? बेस्ट. कमली बेगम, ये आपके हाथ में जो दिख रहा है वो कुछ खाने का डिब्बा है क्या? नाही, नको लक्ष देऊ त्याच्याकडे. आज तो गुरुदूच्या जीवावर उठलाय. होय, डबाच आहे. आज हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये शेवायची खीर होती. मग म्हणलं ऋषी सरांना घेऊन जाऊ. बदाम बी घातले त्यात. साहेब सर बरं की? वा एकदम गरमागरम आहे की. आण साहेब. आलो. वाह बेगम, खुशबू तो अच्छी आ रही है. मला इथपर्यंत येतोय वास. गरमागरम ये ले. नहीं जहापना, नहीं. ये खीर आप चखने से पहले मुझे चखनी होगी, वैसा नियम है. कमली बेगम, ऐसा लगता है ये पूरा डब्बा या आधा डब्बा मैं ही कहा जाऊंगा. अरे चूक झाली माझ्याकडनं. ये पकडो बेगम, ये पकडो. काय झालं नेमकं, माझ्या आत्ताच लक्षात आलं की मला एक मॅडमनी फोन कॉल करायला सांगितला होता आणि तो विसरलोय मी. अरे मॅडमांचं काम आहे, मला असं करून नाही चालणार. मला जावं लागेल. मला जावं लागेल. साहेबा,